नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ टायटलवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की एक नवीन सिरीज स्वामिनी ब्लॉग्सवरती आपण आजपासून सुरू करणार आहोत. त्यासाठी माझी एक कलाकार मैत्रीण आज आपल्या चॅनलवरती आली आहे. तर आपण आता तिचं स्वागत करूया. उन्नती कांबळे. नमस्कार उन्नती. खूप छान वाटतंय स्वामिनी ब्लॉग्सवरती तू आली आहेस. मला पण खूप छान वाटते. ही सिरीज काय आहे याची खरं तर तुलाही एक्साइटमेंट असणार आहे याची मला खात्री, आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सुद्धा. तर नेमकी ही सिरीज काय आहे आणि कशाबद्दल ही सिरीज आहे हे जाणून आपण घेणारच आहोत थोड्याच वेळात. पण उन्नती, मी तुला विनंती करते की इकडे हे जे सरप्राईज आहे तर याचं तू अनावरण करावंस. कमाल आहे. इतकं प्रेम असलं पाहिजे आपलं मित्रमैत्रिणींवर. अगदी. खूप वर्षांपूर्वी खरं तर ही कन्सेप्ट मला सुचली की बोलू कौतुके मित्रांमधील कलाकार. आपण आपल्या वयाचे जे सगळे कलाकार आहेत की जे या क्षेत्रात काम करू पाहतायत, कुठेतरी त्यांचा प्रवास सुरू होतोय, तर अशा सगळ्या मित्रांना माझ्या चॅनलवरती बोलवून त्यांच्याशी छान गप्पा माराव्यात असा हा यामागचा उद्देश होता. बोलू कौतुके मित्रांमधील कलाकार ही सिरीज आजपासून स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती सुरू होणार आहे. तर नेमकी ही सिरीज म्हणजे काय, तर मित्र खूप असतात आणि कलाकारही खूप असतात. पण माझ्या सुदैवाने माझ्या अशा काही मैत्रिणी आहेत की ज्या कलाकार आहेत. एक मैत्रीण आज आपल्याला अर्थातच इकडे भेटायला आली आणि ती म्हणजे उन्नती कांबळे. मैत्रीण म्हणून ती कशी आहे तर ती मला माहितीच आहे, पण तिच्यातला जो कलाकार आहे तर त्या कलाकाराशी तुमच्या सगळ्यांची ओळख व्हावी आणि म्हणून मी तिला आज चॅनलवरती बोलवलं आहे. तर तिच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. खानदानी या तिच्या 2 अंकी मराठी नाटकासाठी तिला आयपार इंटरनॅशनल फेस्टिवल आणि राज्यनाट्य स्पर्धा या दोन्हीही स्पर्धांमध्ये तिला दिग्दर्शन आणि अभिनेत्री यासाठी प्रथम पारितोषिक मिळालं आहे. आणि अशा या माझ्या कलाकार मैत्रिणीचं आपण पुन्हा एकदा स्वामिनी ब्लॉग्सवरती स्वागत करूया. उन्नती, खूप खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतोय. अर्थात पहिल्यांदा तू माझ्या चॅनलवरती अशा प्रकारे आली आहेस त्याबद्दल खरंच मला खूप आनंद वाटतोय. आणि छान गप्पा मारणार आहोत आपण. गप्पांची सुरुवात आपण अर्थात चहानी करूया, कारण कलाकार आणि चहा या दोन्ही गोष्टी अतिशय एकमेकांशी कनेक्टेड आहेत असं मला वाटतं. माझ्या चॅनलवरती जे जे कलाकार येतात तर त्यांचं स्वागत मी चहा देऊनच करते. गप्पांची सुरुवात मला उन्नती अशी करायला आवडेल की अभिनयाची आवड तुला कुठल्या वयापासून निर्माण झाली? मला जसं आठवतं तसं म्हणजे माहीत नाही, पण मी जेव्हा अगदीच बालवाडीत वगैरे होते खेळगटात, तेव्हा फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते, त्याच्यात काहीतरी 4-5 वाक्य म्हणायची असतात. तर वनिता समाज ही माझी शाळा टिळक रोडची फार जुनी, तिथे मी होते 1ली ते 4थी. आणि तेव्हा बालवाडीमध्ये मी झाशीची राणी झाले होते. आणि मग इन सब लोगों को मेरी झांसी नहीं दूंगी वगैरे अशी 4 वाक्य मी म्हणली होती आणि मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. इथूनच ते सुरू झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी हुजूरबागा ही शाळा. मला तिथे जो काही वाव मिळाला आहे आणि तिथे जे काही मला स्टेज मिळालंय ते मला आयुष्यभरासाठी पुरणार आहे. तर मला तिथूनच सगळं काही मिळालं. या क्षेत्रात एस्पेशली मुली जेव्हा काम करतात तेव्हा फॅमिली सपोर्ट ही गोष्ट खूप गरजेची असते. मग अशा परिवाराविषयी काय सांगशील? काय म्हणजे ती 2 माणसं जर नसती तर मी आज इथे बसून आपल्या जे काही आपण मोजकं काम केलं असेल थोडं मोठं त्याचं कौतुक असं तुझ्यासारख्या मैत्रिणींकडून झालं नसेल. पण खूप त्यांना फार प्राऊड फील होतं जेव्हा पेपरमध्ये बातम्या येतात, माझे फोटो दिसतात. आणि एक त्यांनी मला असं कधी हे करू नको ते करू नको असं कधीच काहीच केलेलं नाही आहे. तुला हवं ते कर. आणि त्यांना जसं दिसलं की मी काय एक्सप्लोअर करते आणि मी राईट ट्रॅकवर आहे ते त्यांना फार छान वाटतं. आणि मला इथे स्पेशली सांगावंसं वाटतं, अशा खूप मैत्रिणी आहेत माझ्या किंवा मी अशा खूप मुली बघितल्यात जेव्हा मी गावोगावी प्रयोग करते. त्या मुली मला विंगेत येऊन किंवा मेकअप रूममध्ये येऊन सांगतात की आम्हाला हे करायचं आहे पण घरून सपोर्ट नाही आहे, कारण त्यांच्यासाठी हे क्षेत्र म्हणजे इथे पुरुष मंडळी चांगली नाही आहेत किंवा मुली सिगरेट ओढतात, दारू पितात. तर मी ज्या लोकांसोबत राहते तिथं असं काही नाही आहे. आणि जर ते असलं तर ते आपण इग्नोर करावं. आणि तुला खरं सांगू का, मला या 4-5 वर्षात मला वाटलं की इथे जर मी नसते तर या क्षेत्रात एवढं सुंदर काहीच नाही आहे. इथे पण काय कमाल माणसं आहेत.
एक एक माणूस इथे विद्यापीठ आहे, एका एका माणसाकडून शिकायला मिळतं. तू माझ्याकडून लहान आहेस पण तू इतकी टॅलेंटेड आहेस, तुझं गाणं म्हणजे फारच कमाल. या लोकांकडून इतकं शिकण्यासारखं, एवढी कमाल माणसं आहेत इथे. आपल्या माझ्यावर जेवढे घरून संस्कार झाले नाहीत, शाळेनंतर मी जशी या क्षेत्रात आली आहे, मला इथून लोकांकडून संस्कार मिळाले, इथून मी शिकली आहे. जे काही कुठलं प्रशिक्षण न घेता मी इथून शिकली आहे, जे काही शिकली आहे ते. तर मला हे सगळ्याच पालकांना सांगायचं आहे. म्हणजे मला मी खरं तुला थँक्यू म्हणते की तुम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला, पण मला हे तळमळीने सांगायचं की स्पेशली मुलींना तुम्ही हे फील्ड रिस्की आहे आणि नाटक म्हणजे थिल्लरपणा हे असं नाहीये. याच्यापेक्षा सुंदर स्वर्ग आणि याच्यापेक्षा निर्मळ काही नाहीये. तर तुम्ही कृपया करून तुमच्या मुलींना या क्षेत्रात काही एक्सप्लोअर करायचं असेल तर करू द्या. समोरच एक गायिका आहे जी उत्तम गाते आणि फार ब्राईट फ्युचर आहे तिचं. तर असं सगळ्यांचं थँक्यू. तर प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना सहकार्य करा आणि पाठबळ द्या की तुम्ही इथून पुढे फार जोमाने काम करा. वा, अतिशय उत्तम मुद्दा तू आत्ता इथे काढलास. कारण जसं अभिनय क्षेत्र आहे तसंच गाण्याचं सुद्धा क्षेत्र आहेच आहे. तू आता म्हणल्याप्रमाणे की याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एकतर की खरंच त्या आपल्या मुलाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का, हा पण एक मुद्दा इथे खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. की असं पण आहे की बऱ्याच आईवडिलांना असं वाटतं की त्यांनी करावं या क्षेत्रात काहीतरी, पण नेमकं असं होतं की त्याला त्याच्यामध्ये एवढी रुची नसते. असंही बरेच, आणि त्यांची जास्त गर्दी झाली आहे हे पण आहे, असंही आहे. आणि ज्यांच्यामध्ये आहे त्यांना घरून करू देत नाहीत. असं खूप महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीलाच गप्पांमध्ये आलेले आहेत. खूप छान. आत्ता तू म्हणलीस की शाळेमध्ये तुझा या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो सहभाग होता. तर शाळेत स्वभाव कसा होता तुझा? अर्थात मी हा प्रश्न चुकीचा आहे कारण सगळ्यांना माहिती आहे तू कशी आहेस. म्हणजे खूप चांगल्या अर्थाने मी हे म्हणतेय की एक दिलदार व्यक्तिमत्व जे माझे आजोबा अशोक काळे हे जे होते की कोणाशीही मैत्री होणं ज्याला काय म्हणतात, आणि तो स्वभाव थोडासा माझ्याकडे पण आला की जास्त एक रिझर्वड पर्सनॅलिटी कधीच नाही की 1-2 वाक्यांमध्ये सुरू हे जे आहेत त्यांच्याकडनं मी जेव्हा ऐकलं होतं तुझ्याबद्दल तेव्हा सुद्धा हे त्यांनी मला सांगितलं होतं. आणि मी जेव्हा तुला भेटले तेव्हा पण मला हे खूप जाणवलं होतं की एक कलाकाराचं जे वर्णन असतं ते मला तुझ्याकडे बघून कायम जाणवलंय पहिल्यापासून. पण मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की लहानपणापासून तू अशी होतीस का? हो, लहानपणापासून मी अशी होते. मी फार फटकळ होते आणि फक्त सहभाग नसायचा, सहभाग असं नव्हता माझ्या शाळेत. म्हणजे सगळं आपणच कर रे का आपणच असंच होतं. आणि माझ्याकडेच ते सुपूर्द केलं होतं शिक्षकांनी की उन्नतीचं हे काम करत असेल तर तिकडे बघायची गरज नाही, की ते सगळं जबाबदारीने ते सगळं पार पडेल आणि ती मुलींकडून करून घेईल. तर हा सगळा नेतृत्व गुण म्हणा हे सगळं शाळेतूनच मला मिळालं होतं. आणि मला असं वाटतं की इतके या एवढ्यामध्ये अनुभव आलेत की जर एखाद्याला आपलं नाही पटलंय किंवा त्याला त्याचा राग आला असेल किंवा काही, तर त्याला आपण सॉरी म्हणावं हात जोडून की बाबा सॉरी. आणि इथून पुढे मग मी त्या माणसाचा चेहरा नाही बघत, माझं नाहीच. तर इतकं माझं आहे आणि जे काही असेल ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे सगळं. त्यामुळे या क्षेत्रात म्हणजे अभिनय क्षेत्रामध्ये गुरु जो आपला असतो तर तो आपल्याला कुठेतरी शोधावा लागतो असं मला वाटतं. तर तुला म्हणजे तुझे गुरु तुझ्या संपूर्ण प्रवासात तुला कुठल्या कुठल्या पद्धतीने तुझ्या समोर आले आणि तू काय काय शिकत गेलीस याच्याबद्दल सांग थोडंसं. बापरे, आता तुला मी खरं सांगू का, मी जी काही नाटकं केली, एकांकिका, दीर्घांक, 2 अंकी नाटक, या सगळ्या नाटकाचे जे दिग्दर्शक होते ना तेच माझे गुरु होते. म्हणजे ते मित्रगुरु म्हणा किंवा काय, म्हणजे किंवा माझ्याच वयाची मैत्रीण म्हणा, ती सुद्धा मला गुरुप्रमाणेच आहे. मी किती लोकांची नावं घेऊ, किंवा सगळ्यात तरुण माझा मित्र अशोक काळे, हे म्हणजे अशी खूप लोक मिळाली आहेत मला आयुष्यात. हो, खूप लोक भेटत गेली मला अशी की मला गरज नाही वाटली की आपण काही कुठे जाऊन शिकावं किंवा काय करावं. मला असं वाटलं आपली जर त्याच्यामध्ये आवड असेल तर ती लोक आपल्याला आपोआप भेटत जातात. आणि म्हणजे काय पुण्य असेल की अशी माणसं मला भेटली. म्हणजे माझं पहिलं नाटक तू जे बघितलं, शेवटचा प्रयोग, येरा गबाळाचं काम नव्हे, तर त्याच्यामध्ये तेजस इंदापूरकर, राहुल लामखडे, ईश्वर अंधारे, प्रणव जोशी, या सगळ्या लोकांमध्ये शर्वरी लहाडे, या सगळ्यांबरोबर मला काम करता आलं. मी त्यांच्यासोबत काम केलं आणि याच्यामधून मी खूप प्रगल्भ झाले. मला खूप शिकायला मिळालं.
म्हणजे आता काय काय शिकायला मिळालं हे याच्यामध्ये खूप मोठी आपली सिरीज होईल, पण ही गुरूंची नावं घेणं फार महत्वाचं आहे आणि ते मी घेत राहीन शेवटपर्यंत. खूप छान उन्नती. अभिनयाबरोबर डान्स जो आहे म्हणजे डान्सचं जे क्षेत्र आहे, तर डान्स तू लहानपणापासून करत होतीस? अगं मी गणपती डान्सर, म्हणजे आत्ताही तू कुठलंही गाणं लाव मला लगेच असं असं व्हायला होतं आणि फार आवड, म्हणजे लावण्याबद्दल तर फार प्रेम, लावण्यांबद्दल ते ऐकणं आणि हे करणं फारच, गाणं डान्स आणि नकला तर मला फार, माझ्या आईला कळलंच होतं की माझी आई म्हणते की तू ससूनमध्ये पण जेव्हा होतीस तेव्हाही तू नाचतच होतीस लहानपणी असं, तर म्हणजे इतकं हे होतं की पहिल्यापासूनच आवड मला, की असं शिकली नाहीये मी डान्स कुठे, पण मी कोरिओग्राफी वगैरे करायला जाते, केलं आहे. छान. पण मग लावणी आणि तुझं जे नातं आहे जे आता वेगळं निर्माण झालंय, तू आता म्हणलीस तसं की तू शिकवायला सुद्धा जातेस, हे मी सुद्धा बघितलेलं आहे तुझ्या पूर्ण सोशल मीडियावरती. तर मग तो एक्सपिरियन्स तुझा कसा होता की आधी तुला जी आवड होती हळूहळू तू एक्सप्लोअर करत करत आता तू ते शिकवतेस, तर ते काय होतं ते सांग मला. कितीही याच्यापेक्षा काय आहे सुंदर, म्हणजे जर तू गाणं शिकतेयस आणि तू आता शिकवायला जातेय तर तू ते किती शिद्दतने शिकवशील. आणि आपण तर म्हणजे डान्स काही असो, काही शिकवायचं असो, डान्स म्हणजे आपण इतकं शिद्दतने शिकवतो म्हणजे फार आनंद मिळतो, मी दमत नाही. आणि हे याचं मला फार स्वतःच कौतुक आहे मला फार की आपण दमत नाही, तर ते मला फार उपयोगाचं पडलंय डान्स शिकवताना आणि या क्षेत्रात पण फुल फ्लेज. उन्नती, आता हा सगळा प्रवास तुझा लहानपणापासून सुरूच आहे, पण शिक्षण तू कशात घेतेस आणि शिक्षणाबद्दल काय सांगशील की आता काय चाललं आहे तुझं शिक्षण? ऑफिशियल मी शिक्षण घेतेय, मी आत्ता लास्ट इयरला आहे आणि नाटकामुळे जे काही 2-3 वर्ष माझा गॅप गेला की म्हणजे मी डायरेक्ट प्रयोग आहे म्हणल्यावर मी पेपरला जायचेच नाही, घरी विचारणं काय करू वगैरे याच्यावरून चोपलंय मला घरच्यांनी. पण मी मला असं कधी द्विधा मनस्थिती नाही झाली की हे करू की ते करू, आपली पहिली प्रायोरिटी हे भाई, तिकडे काही का असे ना. आणि मला त्याचं वाईट नाही वाटत, कारण माझी जी काही 2-3 वर्ष शैक्षणिक जरी पूर्ण झाली नसली तरी मी नाटकात जे कमवलंय, जे काही मी मिळवलंय ते म्हणजे मला आयुष्यभरासाठी माझ्या जवळ राहील, ते इतकं मी केलं आणि स्पेशली या 3-4 वर्षांमध्ये जास्त. खूप छान, खूप छान. पण मग आता सध्या तू स्पेसिफिकली काय करतेस? आता फुल फ्लेज मी नाटक करते. क्या बात आहे. फक्त नाटक. छान. पण मग 10वी-12वीचा जो काळ असतो तर त्याही काळात तू नाटक करत होतीस का? म्हणजे तेव्हाचा म्हणजे तू त्या दोन्हीची त्यावेळेस सांगड कशी घातलीस? मी 12वीत होते तेव्हा येरागबाळाचं काम हे सुरू झालं होतं राज्यनाट्याला आणि नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ होता आणि त्यावेळी एक्झाम फायनल इयरची 12वीची वगैरे, आणि काय मी म्हणजे 11 ते 1 असा काहीतरी पेपर असायचा, तर मी लवकर जायचे. 11 वाजता मी जो लिहायचे 12ला पेपर संपवायचा, कारण 1ला तालीम आपल्यासाठी सगळे थांबलेत आणि मी पटकन बस पकडून तिकडे जाणार आवाबेनला वगैरे. आणि तेव्हापासून सगळ्यांना म्हणजे फार कमाल वाटायचं. म्हणजे मी 12वीचे पेपर पास होण्यापुरतं लिहायचं मला जास्त येत असलं तरी, कारण भाई आपला राज्यनाट्याचा प्रयोग आहे आणि माझं पहिलं राज्यनाट्य होतं ते, त्यामुळे. आणि सुरुवातीला आपली खूप शिद्दत खूप असते ग, डेडिकेशन म्हणजे एक्साइटमेंट खतरनाक असतं डेडिकेशन, म्हणजे अजूनही आहे. पण हे प्रत्येकाचंच आहे, जो माणूस 10 वर्षापूर्वी जेवढं रक्त ओतून करतो ना तेवढं नंतर त्याला अंदाज येतो की गाढव मेहनत करण्यापेक्षा आपण जरा स्मार्टली काम करावं. ते तसं झालंय की मी 5 वर्षापूर्वी म्हणजे इतकं वेड्यासारखं ते करायचं की म्हणजे असे सगळे मी प्रश्न विचारण्याचं कारण असं की आत्ता जी पुढची पिढी, ही पुढची पिढी पिढी फार लहान आहे का तू? पिढी मला प्रौढ झाल्यासारखं. पण म्हणजे तेच की याच्या मागचा उद्देश असा आहे की जेव्हा आपल्या पुढची पिढी हे बघेल तेव्हा त्यांना कुठेतरी इन्स्पायरिंग या सगळ्या गोष्टी ठरतील. सोबतचे पण मित्र अगदीच. पण ते त्यांच्या क्षेत्रात काम करतायत. पण आता तुझं हे जे क्षेत्र आहे ते अभिनयाचं क्षेत्र आहे, कलाकाराचं सगळं यंत्र वेगळं असतं असं म्हणायला काही हरकत नाही. पण एक प्रत्येक आईवडिलांना असं वाटतंच की निदान ग्रॅज्युएशन तरी नीट व्हावं, यासाठी म्हणून हे सगळे असे प्रश्न मी माझ्या डोक्यात होते की
या दोन्हीची सांगड घालणं जी आपण केली आहे त्यावेळेस, कारण जसं आता तू म्हणलीस की तू पेपर द्यायचीस आणि तू तालीम महत्त्वाची, तसं पाचवडलाच, म्हणजे माझे आजोबा सातारचे मूळ गाव, आणि पाचवड मध्ये त्यांचा कार्यक्रम होता. आणि कधी कार्यक्रम होता तर माझ्या 10वीच्या जॉमेट्रीचा बोर्डाचा पेपर दुसऱ्या दिवशी, आणि त्यांनी मला फोन केला होता. अगदीच त्यांना म्हणजे माहिती आहे बरं का की माझी 10वी चालू आहे. मला ते डिग्गे म्हणायचे. तर डिग्गे ऐक ना, मी आता पाचवडला आहे, तर या जरा तुम्ही, कारण बाबाच माझ्या हे गाडी चालवायचे, कार्यक्रम आहे, जरा 1-2 नाट्यपदं म्हण आणि मग तू गेलीस तरी चालेल. इतकं रॅन्डम आणि साधं एक फोन कॉल होता तो, आणि मीही केले. आपल्याकडे ना म्हणजे डिग्री का महत्वाची आहे हे मला कळलं नाही. शिक्षण जर घ्यायचं तर ते रस्त्यावरही मिळतं, ते माणसांकडूनही मिळतं. आपल्याकडे डिग्री 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 त्याचं काही होत नाही. म्हणजे ते कुठे चिटकवता येत नाही, ते त्या याच्यातच पडून राहतं. ते महत्वाचं आहे, मी नाही असं म्हणत नाही. पण जर एखाद्याला नसेल इंटरेस्ट तर त्याच्यावर फोर्स केला जाऊ नये. माझे कितीतरी मित्रमैत्रिणी असे आहेत, मित्रमैत्रिणी म्हणजे तुझी आई जशी माझी मैत्रिणी तसे म्हणते मी, की त्यांच्या मुलांना त्यांनी होमस्कूलिंग केलंय, की तू डायरेक्ट 10वीचे पेपर दे आणि तू जी काही तुझी 10 वर्ष आहेत ती गाण्यात घालव किंवा अभिनयात घालव. ही मी लोक बघितली आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही पण आहोत, कारण माझी बहीण मोहिनी, म्हणजे धाकटी बहीण मोहिनी कुलकर्णी, ती कथ्थक शिकते. शीतल लाळगे माझी गुरु, माझी पण गुरु कथ्थकची. तर ती कथ्थक करते फुल फ्लेज. आणि माझ्या मामाची मुलगी ओवी काळे, तर ती कीर्तन करते. या दोन्ही कलांमध्ये त्यांनी एक्सप्लोअर करावं म्हणून त्याही दोघीजणी शाळेत जात नाही. हे फार कमाल आहे. याच्या एवढं म्हणजे काही भारीच नाही. आणि आपण हे फार चुकीचं आहे की एखादं जर व्यक्ती फार गणितात हुशार असेल आणि जर मी नाचात भारी असेल तर मला कमी लेखलं जातंय, तर ही जी मेंटॅलिटी घाणेरडी आहे, तर ही लोक आजूबाजूला आपल्या येऊ द्यायची नाहीत. आणि जर अशी असेल तर त्यांना जाऊन समजवलं पाहिजे. आणि त्याच्या बाहेरची जर असतील तर त्यांना त्यांचं कळेल काही वर्षांनी की कलेला दुय्यम स्थान देऊ नये, कारण यांना माहितीच नाही की याच्यात पण बुद्धी लागते. तुला फार नवल वाटेल, मी लॉकडाऊनमध्ये आमच्या एका नाटकाची तालीम सुरू होती आणि मी फोनवर तालीम करायचो. तर असंच की अरे ही काय नाटकच करते असं माझ्या एरियामध्ये माहित नाही की अजून आपण काय करतो. आत्ता पेपरमध्ये यायला लागल्यावर त्यांना कळलं की मी 4-5 वर्ष काय करत होते असं. तर ते मला काका सहज येऊन म्हणले, अरे मग हे पाठ करतेस का विंगत स्क्रिप्ट घेऊन थांबतेस. आणि मला असं ओके. किंवा एक इंग्लिश नाटक करत होते, अरे इंग्लिश येतं तुला. त्याला इंग्लिश येतं हे महत्वाचं नाहीये, तू मला तमिळ दे, बंगाली दे, काही दे, ते पाठ करून परफॉर्म करणं, त्याचा अर्थ समजून, हे माझं काम आहे. आपल्याकडे भाषेला आणि शिक्षणाला इतकं महत्व का आहे हे मला कळत नाही. म्हणजे अभिनयातलं तेही शिक्षण आहे, अनुभव हेच एवढं मोठं शिक्षण आहे ना की तिथे डिग्र्या सुद्धा फिक्या पडतील. तर याचा थोडासा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि प्लीज कुठला कलाकार, ही डान्सर आहे, ही गायक आहे, ही नटी आहे, तर त्यांना दुय्यम स्थान देणं बंद करा. कारण ती फक्त एक सुंदर दिसणारी बाहुली नाहीये, त्याच्यासाठी बुद्धी लागते, त्याच्यासाठी खूप गोष्टी लागतात. त्याच्यासाठी जो काही तुमचा स्ट्रगल असतो की ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्हाला माहिती असतं तुम्हाला ती नोकरी मिळणारच, तसं आम्हाला माहित नाहीये आम्ही कशी पुढे पोटं भरणार आहोत. त्यामुळे आमचा स्ट्रगल हा मरेपर्यंत असतो, प्रत्येक माणसाचा असतो, पण आमचं जरा जास्त आहे आणि त्याच्यामध्ये पण नशीब लागतं असं सगळं आहे. त्यामुळे प्लीज हे करू नका असं. उन्नती, आत्ता तू बोलतेस, तू मगासपासून म्हणतेस की अगं मला खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय, पण खऱ्या अर्थाने अभिमान वाटतोय तुझा. कारण हा जो हे जे सगळे तू मुद्दे मांडतेस ना, यासाठी एक स्वभाव पण लागतो बोलण्याचा. म्हणजे असे कित्येक कलाकार आहेत, त्याच्यामध्ये मी एक आहे असं मी म्हणेन. माझा पहिला नंबर आहे की माझ्या हे सगळं मनात असतं, पण ते नेमकं कशा प्रकारे आपण व्यक्त करूया याचा खूप प्रश्न पडतो. कारण जे आत्ता तू सगळं बोललीस तो मी माझ्या 1ली ते 10वी या माझ्या शाळेच्या पिरियडमध्ये मी याचा अनुभव घेतला आहे. पण हे सगळं करत असताना मी आत्ता आपण इंट्रोडक्शनमध्ये मी तुला तुझ्याबद्दल बोललेच की खूप छान असे तुला पुरस्कार आत्ता नुकतेच मिळालेले आहेत. पण अजून काही असे पुरस्कार की जे तुझ्या कायम लक्षात आहेत, आणि काही मान्यवरांकडून झालेलं कौतुक आणि अशी एखादी आठवण. मला येरा गबाळाच्याच प्रयोग केला मी, आणि मी विंगेत होते आणि ज्योतिताईंनी तो प्रयोग आमचा लावला होता. आणि प्रयोग झाल्यानंतर ज्योतिताई विंगेत येऊन असं म्हणाल्या, त्या येरा गबाळाचं काम नव्हेमध्ये ते कॅरेक्टर करायच्या तेव्हा. सो
त्या तिथे असं म्हणाल्या होत्या की जे मला जमलं नाही ते केलंस हा. आणि त्या फार सहज, मला माहित नाही त्यांच्या अजून हे लक्षात असेल की नाही, कारण तेवढीच आमची भेट, त्याच्यानंतर आमची काही इतकी भेट झाली नाही. आणि या गोष्टीला आता 4.5-5 वर्ष झाली. तर त्या मला ते खूप छान वाटलं की एवढी मोठी असं मी आपल्याला असं येऊन म्हणते. आणि त्याच नाटकामध्ये मी एक SP च्या याला सिग्नलला थांबले होते आणि त्यावेळी राज्यनाट्याला फारच त्या नाटकाची चर्चा झाली होती की नाटक हे असं छान चंद्रा ती चंद्रा वगैरे असं. तर मला पहिल्यांदा मी सिग्नलला थांबले होते आणि 2 मुलं होती आणि त्यातला एक मुलगा असा पटकन म्हणाला, ए तू चंद्रा ना येरागवाड्यामधली. मला इतकं छान वाटलं की मला त्याला ही कौतुकं तर मिळतात, पण आपल्या कामामुळे आपण लोकांना लक्षात राहतो याच्यापेक्षा, आणि याचीच तर आपण वाट बघत होतो, याच्यासाठी तर आपण काम करत होतो. क्या बात आहे. आणि हे तुझ्या कायमच पुढच्या कैक इंटरव्ह्यूजमध्ये तुझ्या कायम हे लक्षात राहणार आहे याची मला खात्री आहे. आत्ता संपूर्ण प्रवासात तू आता इतकी नाटकं करतेस, तर असे काही किस्से आहेत का गमतीशीर की तालमीच्या वेळेस की अरे तो किस्सा मी विसरणं शक्यच नाही? मी एक दकट नावाचं नाटक केलं होतं FGM वर, फिमेल जेनिटल म्युटिलेशन. आणि ते जरा लोकांना किळसवाणं वाटणार, कारण असं आपण बघितलं नाहीये, त्या गोष्टीबद्दल माहीत नाहीये. तर ती प्रोसेस आमची कमाल झाली. म्हणजे FGM म्हणजे काय इथून सुरुवात झाली आणि तेवढं इंटरेस्टिंग वाटलं होतं. शर्वरी लहाडे त्याची लेखिका आणि दिग्दर्शिका. तर त्या प्रोसेसच्या दरम्यान तालमीच्या तर गमतीच होत्या, पण मी स्पेशली प्रयोगाचा तुला एक किस्सा सांगेल. तर ते इतकं नाटक काही लोकांना ते फार आवडलं, काही लोकांना त्याचा त्रास झाला. ऑडियन्समध्ये एका माणसाला फिट आली होती बघून, ते इतकं अंगावर यायचं. तिची आई म्हणत असते की हिचं ते नाही करायचं, ती एकटी तिच्यासाठी उभी राहते जरी इथे परंपरा असली तरी. पण ती तिची बेस्ट फ्रेंड तिला म्हणते की नाही हे कर, हे चांगलं असतं, याने तुझी मुलगी सुरक्षित राहील किंवा काय. पण ती तिच्या मैत्रिणीमुळे करते आणि त्याच्यात तिची मुलगी जाते आणि मी असते आणि मी तिला धरून जे काही कवटावून जोरजोरात रडते. तर ते ऐकून एका माणसाला फिट आली होती ते सगळं बघून की ते काय आहे. आणि आम्हाला म्हणजे असं आवाज येत होता ऑडियन्समधून की अरे अरे हे गडबड, आणि आम्हाला स्टेजवर कळतं काहीतरी गडबड झाली, पण करणार काय, स्पर्धेचा प्रयोग होता. आणि पण आम्ही पुढे कंटिन्यू केलं. सगळ्या प्रकारची नाटकं केल्यामुळे हा एक वेगळाच अनुभव. म्हणजे दाद तर मिळते, टाळ्या मिळतात, पण ते नाटक असं होतं की टाळ्याच यायच्या नाहीत ऑडियन्समधून. इतकं एक आवाज नाही, लाफ्टर नाही, काही नाही, इतकं फार लोक हे करून सांगायचे. अतिशय एक सिरियस मोमेंट क्रिएट झाली होती. आणि तू आता म्हणलीस की स्टेजवरती आपण असताना जेव्हा अशा काहीतरी गोष्टी घडतात आणि गमती जमती होत राहतात. अगदीच. पण हे जरा जास्त खूप वेगळा असा एक हे होता. मग असं कधी झालंय का की तू डायलॉग विसरलीस? मला भरतचे जे धावरे मामा आहेत आपले, तर मी ना एका वेळी, काही लोकांना वाटायचं ते चूक आहे, काही लोकांना वाटायचं ते बरोबर आहे, काही लोकांना त्याचं फार कौतुक वाटायचं. मी एका वेळी 4-4, 5-5 एकांकिका करायचे. आणि मी ना म्हणजे स्पर्धेचं असलं तर मी सारखंच वेगवेगळ्या स्पर्धेंना वेगवेगळ्या कॉस्ट्युममध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मी दिसायचे. तर धावरे मामा म्हणायचे तू कधी या नाटकातलं त्या नाटकात बोलत नाहीस का गं, तुझं कन्फ्युजन होत नाही का? नाही होत. तर मला जाम भारी वाटलं होतं की हे किती मस्त आहे. ते म्हणले कसं काय लक्षात राहतं तुझ्या हे, आणि म्हणले काल तर येऊन भलतंच काहीतरी बोलत होतीस, आज काहीतरी गावठी भाषेत भलतंच बोलतेय. तर मला त्यांची ही कॉम्प्लिमेंट खूप भारी वाटली की भरतचे मामा लक्षात ठेवतात की अरे ही पोरगी काहीतरी वेगवेगळं कायम करते. तर ते मला फार छान वाटलं होतं. असं कधी झालंय का की जे कॅरेक्टर तू प्ले करतेस आणि उन्नतीच्या आयुष्यात काहीतरी घडलंय आधी, पण विंगेत जाताना तू ते कॅरेक्टर बनलीयस, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड अचानकपणे ते विचार कधी आलेत का स्टेजवरती? नाही ग, कधीच नाही. म्हणजे खोटं वाटेल, कोणाला वाटेल काय बोल बच्चन मारते, पण अजूनही नाही आलं, असं कधीच होत नाही. मी ते घरचं घरी, दारचं दार, बाहेरचं बाहेर. पण जेव्हा प्रयोग, माझ्यासाठी प्रयोग ही फार, मी श्वास वगैरे असं म्हणणार नाही, पण काय माहिती असं कधीच नाही झालं. खूपदा असं झालं की वाद झालेत, आदल्या दिवशी प्रयोग आहे आणि को ऍक्टर बरोबर प्रचंड वाद झाली, पण मला ते सीन करताना नाही आलं. आणि
जरी ते बॅक ऑफ द माइंड आलं, शेवटी माणूस आहोत आपण, मी अगदीच नाही म्हणणार नाही, पण जरी ते आलं तरी ते पटकन पुसलं जातं की मी त्या माणसाला कॅरेक्टर म्हणूनच बघते. आणि हे चांगली गोष्ट आहे की हे मी करू शकते. बऱ्याच जणांना हे जमत नाही, पण हे जमवलं पाहिजे. आपण अभिनेत्री म्हणून किंवा अभिनेता म्हणून फार प्रगल्भ होतो या गोष्टी. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि इतक्या लहान वयात हे सगळं तू बोलतेयस, ऑलमोस्ट आता तू एस्टॅब्लिश्ड आहेस असं काही म्हणायला हरकत नाही खरं तर. पण प्रवास जरी चालू असला तरी माझ्या लेखी अर्थात मैत्रिणीचं प्रेम ज्याला आपण म्हणतो ते आहेच आहे कुठेतरी. खूप छान. सीन जेव्हा दिग्दर्शक तुला सांगतो तेव्हा तुझ्या मनात कुठेतरी तू एकतर आधी तू स्क्रिप्ट वाचतेस का, आणि त्याच्याही नंतर पुढे जाऊन असा तुझा विचार येतो का की कुठेतरी मी या सीनचा असा विचार केला आहे आणि त्याच पद्धतीने दिग्दर्शक तुला समोर समजून सांगतो का, असं रिलेट झालंय का कधी? मला असं वाटतं की ती प्रोसेस दिग्दर्शकाची आहे. ॲक्टरची तर ती आहेच, पण उद्या तू जसं नाटक डिरेक्ट करशील तसं मी करणार नाही. पण माझं असं बरेचदा झालं की मी असा विचार करून आली आहे बुवा आणि हा काहीतरी वेगळंच सांगतोय. सो आधी आपण तो काय म्हणतोय ते करून बघूयात. आणि जर तितका तो जर थोडंसं काय म्हणतात अंडरस्टँडिंग असेल तर मी सांगेल की दादा किंवा सर मी हे केलंय तर एकदा हे बघा. आणि त्याला जर नाटक चांगलं व्हावं असं वाटत असेल आणि मी जे केलं हे बरं वाटलं असेल तर मग ते तो घेतो किंवा नाही. आणि मी अशाही दिग्दर्शकांकडे काम केलं ज्यांनी मला काहीच सांगितलं नाही कर. सो तिथे तर म्हणजे आपण मजाच येते की आपण काही करू शकतो. पण काही जण असतात की इथून इकडे जा, इथून हा हात वर कर, हाच हात वर कर, हा करू नको. सो ते पण करावं लागतं कारण त्याने सुद्धा नाटकाचा काहीतरी विचार केलेला असतो. आपण तिथे त्याच्यासोबत वाद घालून काही फायदा नसतो. किती सुंदर. अभिनेत्री म्हणून हा विचार खूप महत्त्वाचा आहे तुझ्याकडून येणं की तो जे म्हणतोय ते आपण आत्ता आधी करून बघूया आणि मग आपले विचार शेअर करूयात. खूप सुंदर. नाटक म्हणलं की लाईट्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीचा प्रयोग आणि आत्ता तू जे प्रयोग करतेस सो तेव्हा तू फिरणारी लाईटिंगच्या भोवती उन्नती आणि आत्ताची उन्नती काय सांगशील? तो प्रवास कसा होता? तुला माहिती आहे का, नाटक आपण कितीही म्हटलं की हे खरं आहे आणि असं आहे तरी ते नाही आहे. ते टेक्निकली आपल्याला तेवढं सांभाळावं लागतं. आपण नाटक आहे म्हणून कुठेही सैरभणे नाही फिरू शकत. त्याचे काहीतरी नियम आहेत काहीतरी, तर ते तेवढ्याच लाईटमध्ये ते झालं पाहिजे असं आहे. पण तुला आत्ता ते नाही होते, पण सुरुवातीला असं फार लक्ष जायचं की आपण लाईटमध्ये आहोत का, आपला चेहरा असा आहे का, मग आपले डोळे दिसत आहेत का, ह्या सगळं. आणि आता ते तालीम करून करून कळलंय की ते अंगवळणी पडलंय तर ते तसं झालंय. पण सुरुवातीला आणि स्टेजवर वावरणं हे लहानपणापासूनच होतं, त्यामुळे मला कधीच त्याची भीती किंवा इकडे जाऊ तिकडे जाऊ असं कधीच झालं नाही. पण लाईटमुळे कधी कधी बंधनं आली आणि ती नाटकाची गरज आहे हे समजून मी ते केलेलं आहे. खूप छान. प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा तुझ्याकडे येतं तेव्हा कॅरेक्टर म्हणून तू त्याचा अभ्यास करतेसच, पण त्याबरोबर एक आउटफिटपासनं म्हणजे बाह्य ज्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे त्या कॅरेक्टर कसं दिसणार आहे हा जो मुद्दा असतो तर त्याच्यावरती तू कधी काम करतेस? त्याच्यावर मीच काम करते अगं. म्हणजे माझं असं एकही नाटक नाहीये ज्याला मला कुणी असे कॉस्ट्युम दिलेत किंवा तू हे ड्रेसिंग कर असं सांगितलं नाही, कधीच नाही. म्हणजे मला जेव्हा जेव्हा मी पाठांतराला लागते ती बाई जशी माझ्या समोर उभी, आता ऑफकोर्स मी बाईच करेल कारण मी बाई आहे म्हणून, तर ती जशी माझ्या समोर उभी राहील ते मी आपोआप गोष्टी गोळा करून मी उभी राहते दिग्दर्शकासमोर की हे असं आहे. मग काहीतरी थोडेफार चेंजेस असतील ते करे. पण मी रंगभूषा आणि वेशभूषा म्हणजे फारच मी स्वतःही करते नाटकातल्या लोकांची. म्हणजे खानदानीला मी कॉस्ट्युमही केलेत आणि मेकअपही सगळ्यांचा प्रयोगाच्या आधी करायचे. वा. अभिनेत्री म्हणून हा सगळा प्रवास तुझा सुरू होता, पण आपण दिग्दर्शन करावं हे कधी डोक्यात आलं? अपघात आहे ग हा. लोकांना उगाच वाटतं मला आता दिग्दर्शनात करिअर वगैरे करायचं, असं काही नाहीये. फार चुकून मी तिकडे गेली आहे आणि मला आता त्याची एवढी भीती बसली आहे कारण 2 अंकी नाटक डिरेक्ट केलं आणि ते एवढं त्याचं एवढी जड पालखी आहे ती उचलायला की म्हणजे मला ते असं थकून गेले मी पार. आणि आता मला भीती आहे की आपण पुढचं काय करू किंवा काय नाही. पण मला फार मजा आली प्रोसेसमध्ये फारच. म्हणजे हे करायला पाहिजे होतं कधीतरी, असं अरे मी ते करायला पाहिजे होतं असं राहून नाही गेलं. आपण हे सुद्धा केलंय आणि आता मी जरा कम्फर्ट होईल थोडी. पण हे कसं झालं, आम्ही लॉकडाऊन होतं आणि
मी अशी मुलगी होते की सतत इकडे दौरे तिकडे दौरे, मला घराच्या भिंती दिसाना, आईबाप दिसाना, नुसतं फिरतंय आपलं, ह्यात आल मी कर ते कर. आणि म्हणजे लॉकडाऊन ज्या दिवशी झालं 2 दिवस आधी मी बिकानेर इंटरनॅशनल फेस्टिवलचा दौरा करून आले होते दकटसाठी. तिकडेच होतो आम्ही 10-15 दिवस. आणि आले आणि अचानक आता लॉकडाऊन, माहितीच नव्हतं असं काही पुण्यात आहे, असं येतंय, काहीच माहित नव्हतं. आम्ही राजस्थानला, तिकडे थोडी थोडी चर्चा होती पण सगळे नाटकाच्या झोनमध्ये. आणि आलो तेव्हा मग बातम्या, घरचे, हे सगळं सुरू झालं. आणि मग त्याच्यानंतर 4-5 दिवसात लॉकडाऊन डायरेक्ट. आणि 2 वर्ष डायरेक्ट घरात ग. म्हणजे त्यामुळे त्यात पण मी स्वभाव गुणधर्म त्याच्यामध्ये फार मला मदत मिळाली की मी चित्र काढायला लागले. मलाही माहित नव्हतं, म्हणजे मला माहिती होतं आपण बरं काढतोय, पण मी अजून जास्त करायला लागले. मी अशा लोकांच्या बॉटल्स गोळा करून त्याच्यावर पेंटिंग करायला लागले, त्या सजवायला लागले. किंवा मी एका मैत्रीण, माझी तन्वी कुलकर्णी म्हणून सुंदर एक डान्सर आहे, भरतनाट्यम डान्सर, मी ती आणि आम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस केली 1 मिनिटाच्या गाण्यावर. आणि तिला म्हटलं तू ये माझ्या घरी, आपण असं काहीतरी संध्याकाळी वगैरे करू आणि लगेच जा. तर आम्ही एका नदीकाठी, कुणीच नव्हतं बाहेर, आम्ही तिथे शूट केलं. आणि ते झुंजुरो मुंजुरो जे व्हिडिओ, तो लॉकडाऊन मध्ये केलेला आहे. तर हे असं काहीतरी करूयात असं होतं. नाटकाचं निगडीत काहीतरी करायचं होतं ना, परफॉर्मन्स असं काहीतरी करायचं होतं. तर मग तेवढ्यात आयपार इंटरनॅशनल फेस्टिवल, हे लॉकडाऊन संपल्यानंतरची ती पहिली स्पर्धा नाट्य वाचनाची, 2 तासाचं नाटक वाचायचं. तर मग असंच चला करूयात. मी सगळ्या ग्रुपवर टाकलं की मी असं करते, कोणाला इच्छुक आहे का, कारण त्याच्यासाठी टीम लागेल. मग जे इच्छुक होते त्यांनी मला मेसेज केले पटपट. मग मी एक लगेच ग्रुप बनवला. म्हटलं आता आपल्याला स्क्रिप्ट शोधायची आहे, परवा आपल्याला द्यायची आहे स्क्रिप्ट. एका दिवसात स्क्रिप्ट शोधली. एका रात्री आम्ही बसलो, ती स्क्रिप्ट वाचली 10:30 ते 12च्या दरम्यान. तिथे बसल्या बसल्या ठरवलं हे तू कर ते तू कर. पण म्हटलं दिग्दर्शन कोण करणार. सगळ्यांचं असं झालं, इथं बोलवलं कुणी तू, हा घाट सगळा घातला कोणी तू. मग सगळ्यांचं झालं दिग्दर्शन पण तूच कर. आणि तो बाज ग्रामीण बाज होता, त्यामुळे सगळ्यांचं असं झालं की तूच कर म्हणून. आणि म्हणून मग मी ते त्यात उडी घातली आणि ते सक्सेसफुल झालं बऱ्यापैकी. याच्यातनं मला पण हे असं आता जाणवलं की तू नकळतपणे तयार होतीस या गोष्टीसाठी, तुझ्याही नकळत. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जेव्हा त्या भूमिकेत जातो ना, अगदी दिग्दर्शकाच्या सुद्धा, तेव्हा आपल्याला ते कळतं की काय आहे हे सगळं. पण खूप छान वाटते की अभिनय टू दिग्दर्शन हा जो प्रवास होता तो तुझा इतक्या छान आणि सहज रीतीने झाला. आणि तू जरी किती म्हणलीस की इतकं मी आत्ता काही करत नाही, तरी पुरस्कार तुला प्रथम दोन्हीसाठी मिळाले, त्यातच सगळं आलेलं आहे उन्नती, असं मला वाटतं. मला सगळ्या लोकांना असं वाटतं की पुरस्कार वगैरे ती छानच गोष्ट असते. आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी बक्षीस मिळालं, ती शाळेतली पेन्सिल असो किंवा आत्ताच्या ट्रॉफीज असो, कौतुक असतं ते कौतुक आहे, सगळं मान्य आहे. पण मला अशाही बऱ्याच ठिकाणी मला बक्षिसं मिळालीही नाही आहेत. म्हणजे पुरस्कार मिळाले तेव्हा तर लोकांनी कौतुक केलंय, पण जेव्हा जेव्हा लोकांनी कौतुक केलं आणि मला आशा होती की आता बक्षीस आपल्याला असेल, तेव्हा नाही मिळालं. तर हे सगळं मला वाटतं की आपला आनंद शेअर करण्यासाठी आहे. आणि मला असं वाटतं की हे बक्षीस आणि हे सगळं क्षणिक आहे. आपण शेवटी कलाकार आहोत, आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे. तर माझं त्याच्याकडे सगळं हे आहे. आणि आता ठरवलं की आपण काय करायचं नाही आणि काय करायचंय, तर त्याच्यामुळे फार सहज आणि सोप्या गोष्टी होणार आहेत मला. हे सगळं करत असताना तू काही रुटीन फॉलो करतेस का? खाण्यापिण्याचं नाटकाच्या माणसाचं काय रुटीन असणार ग. तू गातेस म्हणून तुला पथ्य, पण नाही, असं माझी पण नाहीये. मी अगदी तुझ्या मताला सहमत आहे, पण तरी सुद्धा की काहीतरी एक गोष्ट मी करते त्याने कुठेतरी माझ्या कामात एक शिस्त आहे, असं काही आहे का? काहीच नाही. आणि तसंही मला बाहेरचं पिझ्झा बर्गर हे असलं काही आवडत नाही. मी भाकर प्रेमी आहे. मला भाजी भाकरी हे माझं प्रेम आहे. मेथीची भाजी भाकर मला तेवढंच. मला घरचं जास्त आवडतं. पुरणपोळी फार आवडते, मटण चिकन सगळं खाते मी. पण मला बाहेरच्या गोष्टी जास्त नाही आवडत. म्हणजे ते एक नकळतपणे तुझ्या आवडीनिवडीवरती अवलंबून आहे. वा. पण मग एक फिटनेसच्या दृष्टीने ज्याला आपण म्हणतो ना, एक योगा म्हण किंवा जिम, सूर्यनमस्कार फार करायचे. ते आत्ता मी फार आळशी झाली आहे, कारण मग रात्रीचं जागरण आणि दिवसभर काम वगैरे, मग झोपाय, मला झोप प्रचंड प्रिय आहे. हे माझ्या फिटनेसचं खरं रहस्य आहे. हे करते मी माझ्यासाठी की मी खूप झोपते. मला फार प्रेम आहे माझं झोपेवर. आणि योगा म्हणजे मी शाळेत सूर्यनमस्काराची लीडर, योगासनाची लीडर, त्यामुळे मी शाळेपासून ते करायचे.
पण आत्ता फार लवचिकता कमी झाली आहे, पण ते करेल मी. आणि धावपळीनेच मी एवढी बारीक होत चालली आहे, तर मला असं वाटतं अजून काय करावं. पण बारीक होणं आणि फिटनेस हे दोन वेगळे मुद्दे आहेत म्हणा, पण ते असं काही मी स्पेशली करत नाहीये आत्ता तरी. मला वाटतं एक त्याच्यासाठी तुमचं हसणं आणि झोप हे फार महत्वाचं आहे, की तुम्ही जसे खरे आहात तसं तुम्ही राहिलं पाहिजे. ते जर लपवण्याच्या भानगडीत जर आपण, तुला माहितीये का, मी इथे खूप लोकांना मी दिलखुलास म्हणून माहितीये, खूप लोकांना मी माजुरडी म्हणून माहितीये की ही बोलतच नाही. तिथलं वातावरण तशी आहे, तिथली वाईब तशी आहे. सो मला नाही वाटलं बोलावंसं तर मी नाही बोलत. तुला छान वाटावं म्हणून मी नाही बोलू शकत, मला छान वाटणं गरजेचं आहे माझ्यासाठी. सो इतकं ते क्लिअर आहे. त्यामुळे आणि मला नाही फरक पडत की आज मला ही असं म्हणते की ही छान आहे आणि ही म्हणते वाईट, नाही फरक पडत. कारण परिस्थिती, काळ, आपल्याला काय वाटतं, आत्ता माझ्या भावना काय आहेत या मला खूप महत्वाच्या आहेत. मनाविरुद्ध करणं हे मला फार जड जातं आणि फिटनेससाठी हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला मनाला जे वाटतं ते करा आणि ते मी करतेय, त्याच्यामुळे आपण सुखी आत्मा आहे. अतिशय सुंदर टीप तू सगळ्यांना दिलेली आहे सत्ता. खूप छान. अभिनयाचा अभ्यास करताना तुला जास्तीत जास्त तू काय बघतेस, म्हणजे तुला काय बघायला आवडतं? खरं तर आत्ता इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला OTTवर अवेलेबल आहेत फार सहज. मला वाटतं प्रत्येकाचं एक्सप्रेशन वेगळं आहे, त्यामुळे कुणा एकाचंच बघण्यापेक्षा सगळ्यांचं बघून त्यातनं आपल्याला काही थोडं मोजकं घेता येतं का ते बघायचं. पण तुला खरं सांगू का, मी जास्त मराठी बघते, कारण जसं आपल्याला जी भाषा समजते, इंग्लिशमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा जर मी मराठीतनं घेतलं तर ते मला जास्त लवकर कळणार आहे. ज्ञान महत्त्वाचं, भाषा नाही असं मला वाटतं. सो म्हणून मी मराठी सिनेमे खूप जास्त बघते, ब्लॅक अँड व्हाईट पासून फार फार जुने बघते. आणि मी हिंदी, मला मधुबाला पण तितकीच आवडते. सो मी तिचे सगळे सिनेमे आणि ती कसं काय वेगवेगळं सगळं करते आणि मी फार प्रेमात येते आपण एका व्यक्तीच्या. तर मी जुन्या लोकांचं फार बघते आणि मला फार खंत वाटते की आत्ताची लहान मुलं म्हणा किंवा तरुण पिढी म्हणा, हे माहितीच नाही आहेत. राजा परांजपे, रामनगरकर, ही लोकच यांना माहिती नाही की यांनी काय लिहून ठेवलंय, काय करून ठेवलंय. एवढ्या सुंदर सुंदर फिल्म्स हे आपल्याला माहितीच नाहीये. या लोकांनी इतकं करून ठेवलंय तरी सुद्धा आपण हॉलिवूड जे बघतो, त्यामुळे असं थोडंसं आपल्या घरात आपण असं डोकून बघूयात की काय काय आपल्या पूर्वजांनी करून ठेवलं आणि ते फार अफलातून आहे. अजून एक मला प्रश्न विचारायला आवडेल की आत्तापर्यंत तू जेवढी नाटकं केली आहेस, जेवढ्या भूमिका तू केल्यास, तर त्यातली सगळ्यात आवडती भूमिका तुझी कोणती होती, की जी तुझ्या कायम लक्षात राहिली, सगळ्याच अर्थाने तुला ती आवडली? ती म्हणजे ते कॅरेक्टरचं नाव आणि तिच्याबद्दल तुला काय वाटलं हे पण आम्हाला सांग. मी 2 भूमिका सांगेल. पहिली म्हणजे येरा गबाळाचं काम नव्हे, त्यातली चंद्रा आणि जमना दोन्ही. कारण मी पहिल्या अंकात ती गवळण करायचे, दुसऱ्या अंकात ती करायचे, त्याच्यामुळे ते जे पटकन स्विच ऑफ होतं त्याची मला फार मजा यायची. आणि त्या नाटकाने मला बरंच दिलं ग, म्हणजे मी पूर्ण एस्टॅब्लिश झाले की ही बरी ॲक्ट्रेस आहे म्हणून. त्यामुळे चंद्रा हे मी, आणि तू तर बघितलंच आहेस की तो जो काही माहोल होतो त्या प्रयोगाला जेव्हा मी एंटर करते, तर ते परत मला सुख, थोडंसं छोटं समाधान अनुभवता येईल की नाही माहीत नाही. सो त्यामुळे ते. आणि दुसरं म्हणजे फडस हे 2 अंकी नाटक होतं, त्यातली मंदा. ही 2 कॅरेक्टर मला फार जवळची आणि माझ्या आवडती आहेत फार. खूप सुंदर. मला आता खूप थोडासा महत्त्वाचा प्रश्न असा विचारायला आवडेल की या क्षेत्रात तुला पुढे काय करण्याचं स्वप्न आहे? असं काही नाहीये. असं तुला मी ठरवलं नव्हतं कधीच की आपण हे करूयात, आपण राज्यनाट्य करूयात, आपण फार स्पर्धा करूयात, आता आपण स्पर्धेच्या बाहेर पडून काहीतरी करूयात, त्याचं मी काही ठरवलं नव्हतं. ते तसं दिग्दर्शन करूयात, काही तुला म्हटलं अपघात होता तो, तर ते तसंच झालंय. हो, असंच आहे मला. आणि किती वाईट वाटतं जर माझं आता इतके प्लॅन्स आपण केले, काय झालं 2 वर्ष लॉकडाऊन. अगदी बरोबर आहे. त्यामुळे मी असं काही हे केलं नाहीये, अजिबात नाही. पण मला फार भाषांमध्ये काम करायचं एवढं मला वाटतं की मी कधी सोलो केला नाहीये, तर मला 1-1.5 तास स्टेजवर एकटीने काम करायचंय. कारण मी इतकं सगळं केलं, पण या 4-5 वर्षात मला सोलो करणं जमलं नाही, तर मला ते करायचंय आता. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करण्याचा मी प्रयत्न करेन. मला अजिबात वाईट वाटत नाही आपल्याला इंग्लिश येत नाही किंवा आपल्याला हिंदीची जरा अडचण आहे, असं मला काही वाटत नाही. कारण मी जर ते रोज म्हटले किंवा मी ती पुस्तकं वाचली तर ते मला जमणार आहे. किंवा मी ते स्क्रिप्ट हातात घेतली, मला त्याचा अर्थ सांगितला, तर आपण फ्लुएंट बोलू शकतो भाई, हे आपल्याला माहिती आहे. ऍज अ स्क्रिप्ट तू बघणार, हो. आणि मी सोलो आता हिंदीत करणार आहे की मला
आपणच हे करू शकतो. आपल्याला कोणी म्हणू Challenge शकत करू नाही शकतो आपण की स्वतः. ये तुला शिकवते पाटी पेन्सिल घेऊन. नाही, आपणच गोष्टी करायला लागतात सगळ्या. त्यामुळे हे जे आपण जे काही वलय निर्माण केलं ना भाषेचं किंवा ते आली नाही तर जातीसारखं झालंय ते अक्षरशः. खरंच आहे अगदी हे. बरोबर. त्यामुळे मला थोडंसं आणि आता आधी फार मला त्रास व्हायचा की लोक जज वगैरे करायची, पण आता आपण कोलतो सरळ. छान. नाटकामध्ये हा संपूर्ण प्रवास तुझा चालू आहे, पण तुला कधी असं वाटलं का की आपण सिनेसृष्टीत जावं, एखादी फिल्म, एखादी सिरियल? मला असं वाटतं की बऱ्याच फॅन फॉलोईंग तुझं जे आहे, तुला कमेंट्स अशा येत असतील किंवा तुझे जवळचे मित्र पण तुला असं म्हणत असतील, मला माहिती नाही, पण की ए तू कर ना, एक तुझी सिरियल होऊन जाऊ दे, एक तुझा सिनेमा होऊन जाऊ दे. हे बघ, नाटक मी कधीच बघितलं नव्हतं स्वामिनी. मी 10वी पर्यंत मी बघितलं नव्हतं नाटक. बघितलं नव्हतं मी. जी आपण टीव्ही फ्रेम बघतो तेच बघून मग मला हे टीव्हीत काम करायचंय हेच असतं आपलं. नाटक फार नंतर कळतं, पण नाटक मला नंतर कळून ते माझ्या सगळ्यात आधी जवळचं झालंय. माझ्यासाठी नाटक ही पायरी वगैरे अजिबात नाही. म्हणजे उद्या जरी मी फिल्म्स केल्या किंवा इतर काही वेबसिरीज केल्या तरी नाटकासाठी मी काम करेल. म्हणजे नाटक आत्ता मी कुठे म्हणतेय की चला आता थोडंसं आपण प्रायोगिक कमी करूयात आणि व्यावसायिक करूयात, पण माझ्यासाठी ही पायरी वगैरे नाहीये सिनेमे वगैरे करण्यासाठी. पण अर्थात कोणाला बघितलं मी? रंजना देशमुख, त्यांचं मी नाटक बघितलं नाही. मी खुंखार फॅन आहे. मधु कांबीकर, त्यांच्या लावण्या आणि त्यांना सिनेमात बघितलेले. त्यामुळे आपण त्यांच्यासारखं काम करायचं. स्मिता पाटील, आपण तिच्यासारखं काम करायचं हेच डोक्यात आहे. मी त्यांची नाटकं बघितली नाहीयेत ना, पण नाटकानं काय दिलंय मला, मला माणूस म्हणून कसं घडवलंय, माझ्यावर काय संस्कार केलेत, आणि माझे नातेवाईक जितके जवळचे नाही तितकी नाटकातली लोक जवळची आहेत की पहिल्या हाकेला येऊन उभं राहणारी. त्यामुळे असं रिलेट करते मी वाक्य. पण नक्कीच मला फार फिल्म्स करायच्यात आणि आता एवढ्या वेबसिरीज बघून इतकी छान छान कामं बघून असं वाटतं की नाही आपण फार कमी पडतोय, आपण अजून आपल्यावर फार काम केलं पाहिजे. म्हणजे हे तुम्ही जे कौतुक करतात हे काय आपल्या लेकराचं आपली आईच कौतुक करते तसं झालंय. आपलीच माणसं आपलं कौतुक करतात. आपल्या माणसाच्या चौकटीच्या बाहेर जायचंय. जिकडे आपण अनकम्फर्टेबल आहोत तिथं कम्फर्टेबल होण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो हे सगळं डोक्यात आहे आणि तसं तसं बाहेर 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 जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं करायचं. खूप सुंदर उन्नती. प्रश्न आता आपले सगळे झालेले आहेत. अतिशय सुंदर सगळ्या प्रश्नांची तू उत्तरं दिलीस. पहिला आपण जो गेम खेळतोय तर त्याच्यामध्ये मी तुला काही दिग्गज कलाकारांची नावं सांगणार आहे आणि ते कलाकार तुला आपले जे नवरस आहेत तर कुठल्या एका रसासारखे तुला ते वाटतात हे तुला सांगायचंय. ते तुला सांगायचंय किंवा काही पण तू कशाशीही रिलेट करू शकतेस. अर्थात अभिनयाशी रिलेटेड. नवरस हे अर्थात आपल्या अभिनयाचे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत असं मला वाटतं. पहिलं नाव निळू फुले. अरे बापरे, निळू फुले. हास्य. क्या बात आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की सिनेमात जो माणूस जी भूमिका करतो तो खऱ्या आयुष्यात तसा नाहीये. तर आपण किंवा आत्ता मला जी स्वामिनी दिसते ती रोज अशी नसेल, तिचा आत्ता मूड खराब असेल, आपण जज करू नये. आणि निळू भाऊंना तसं फार जज केलं गेलंय. माझे वडील आणि माझे चुलते, माझा काका हे निळू भाऊंच्या नाटकाच्या प्रयोगाला शूटिंगला 20-30 रुपयाच्या पर डेसाठी जायचे. आणि भाऊंबद्दल प्रेम एक सगळ्यांनाच असतं. आत्ता जसं आहे आपल्याला सेलिब्रिटींबद्दल तेवढंच, उलट तेव्हा ते जास्त होतं. तर तसे ते जायचे आणि त्या दौऱ्यांमध्ये, त्या शूटिंगच्या वेळांमध्ये, शूटिंग संपल्यावर ते जे काही 24 तास त्यांच्यासोबत राहिलेत तर त्यांना जे भाऊ कळलेत आणि ते जे माझ्यापर्यंत आलेत ना ते फार वेगळे आहेत. म्हणजे फारच ग्रेट आहेत ते. म्हणजे शिवाय राष्ट्रसेवा दलामध्ये जेव्हा आम्ही तालीम करायला जायचो, निळू फुले कला अकादमी, तर ह्या लोकांनी जे भाऊ सांगितले आहेत ना ते तर म्हणजे विश्वासच बसणार नाही. आपण बघितलं नाहीये ग त्यांना, पण टीव्हीतला तो व्यक्ती आणि ही लोक जे सांगतात तो व्यक्ती एकच आहे, त्याच्यावर विश्वासच बसणार नाही. तर ते नाव घेतलं तरी असं मनातून असं आनंद होतो आणि असं वाटतं एकदा भेटायला पाहिजे होतं. खूप छान, खूप सुंदर. दुसरं नाव अशोक सराफ. अरे बाप रे, हे प्रेम आहे माझं, फार प्रेम आहे. म्हणजे मी सवत व्हायला तयार आहे निवेदिता सराफशी अजूनही. इतकं मी प्रेमात होते. म्हणजे
6वी-7वीत काय माझ्यासाठी तरुणच दिसायचे ग ते, आणि मी अजूनही त्यांच्या अजूनही? अफाट प्रेमात आहे फार. पण आता त्यांना काय द्यावं बरं? प्रेम, प्रेम, फक्त प्रेम. प्रेमरसच तू खूप सुंदर. पुढचं नाव दादा कोंडके. दादा कोंडके, अरे हे फार कन्फ्यूज करण्यासारखं आहे. सेम मी आत्ता जे म्हणलं न्यू भाऊ आणि दादा कोंडके त्यांच्यासोबत ही व्यक्ती, त्या व्यक्तींसोबत आमचे हे 2 पुरुष असल्यामुळे घरातले मला ही 2 माणसं फार वेगळी माहिती आहेत. मी त्यांना बघितलं नाही, पण त्यांचं पुस्तक एकला जीव सदाशिव तर एक त्यांनी स्वतः लिहिलंय म्हणून त्यांच्याबद्दल तरी ॲटलिस्ट आपल्याला कळू शकतं की. पुढचं नाव लक्ष्मीकांत बेर्डे. शृंगार ग कुणीतरी येणार येणार. राजा गोसावी. राजा गोसावी, मला एक त्यांचं तेच गाणं आवडतं, ही कशान धुंदी, कारण ऍक्ट्रेस आपला जीवच आहे आणि त्याच्यामध्ये राजा गोसावी. क्या बात है, क्या बात है. राम नगरकर. अरे बापरे, या माणसांना बघितलंच नाहीये, यांना मी कुठल्या फिल्ममध्ये वगैरे बघितलं नाहीये, पण जी काही नाटकं वाचली आहेत आणि फार नाही वाचली आहेत, 1-2च वाचली आहेत, तर त्या काळी ते विचार आणि ती नाटकं लिहिणं म्हणजे ही धन्यताच आहे फार. खूप खूप सुंदर. आणि शेवटचं नाव मधु कांबीकर. कळतच नाही मला त्यांच्याबद्दल काय बोलू मी. फार म्हणजे हे तुला सांगितलं असेल कोणीतरी की माझं फार प्रेम आहे त्यांच्यावर, आणि माझं फार प्रेम आहे रंजना देशमुख आणि मधु कांबीकर. इतकी सुंदर नटी, इतकी सुंदर, अजूनही त्या सुंदर आहेत. म्हणजे मी बघू नाही शकत त्यांना, आता त्या अशा अवस्थेत आहेत. मी त्यांच्या घरी जाऊन फक्त दाराबाहेर जाऊन खूप रडते, पण मला फार अजूनही तशाच दिसतात ग त्या, जेव्हा त्या ॲज अ नटी म्हणून दिसायच्या. ते झुंजुरा मुंजुरा पाऊस वाऱ्यानं ते गाणं, आणि मला फारच प्रेम आहे त्यांच्यावर, फारच. कुठला रस तू त्यांना डेडिकेट करशील? त्या बाईला जेवढा शृंगार कळालाय ना, तेवढा मला असं वाटतं जगात कुणालाच कळालेला नाहीये. इतका म्हणजे जो शृंगार अजिबातच काय म्हणतात, असा वाईट न वाटणारा, प्रत्येकाला हवा वाटणारा, लहान मुलाला, म्हाताऱ्या माणसाला, सगळ्या बायका सुद्धा तिला निहाळून बघतील एवढं सुंदर ती जे काही करते ना, त्याचं मला फार कौतुक आहे. खूप सुंदर उन्नती. मुद्दामून मी अशी नावं निवडण्याचं कारण असं होतं की जेवढी मी तुला ओळखते तेवढी ही नावं मला तुझ्यासाठी जेव्हा काढायची होती तेव्हा ही समोर आली, आणि अक्षरशः 1 टाकी मी लिहिली होती ही नावं. उन्नती, खूप मस्त खेळलीस हा गेम. पुढचा जो गेम आहे तो रॅपिड फायर राऊंड असं म्हणायला काही हरकत नाही. तुला पटापट अर्थात उत्तरं द्यायची आहेत. प्रयत्न करीन. पहिला प्रश्न, नाटक का सिनेमा? नाही, पण मी हे नाही निवडू शकत. आपण आई किंवा वडील यातलं एक काही निवडू शकतो का? तसं आहे माझ्यासाठी. अगदीच, अगदीच. पण तरी पहिल्यांदी जर पटकन आपण नाटक नाटक नाटक. पुढचा प्रश्न, दिग्दर्शन का अभिनय? अभिनय, ऑफकोर्स अभिनय. पुणे की मुंबई? झोपेतून उठव, पुणे. आता थोडासा आत्ता तू ज्या क्षेत्रात पदार्पण केलंयस त्याच्या रिलेटेड प्रश्न, पण हा तू तुझे आयडल म्हणूनही सांगू शकतेस, किंवा तुला ज्यांच्याकडे काम करायला आवडेल या दोन्हीही अर्थाने तू सांगू शकतेस. आवडता दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी का सतीश राजवाडे? हे अवघड आहे खरं नाव घेणं. चंद्रकांत कुलकर्णी. वा. आणि शेवटचा प्रश्न, आवडती ॲक्ट्रेस रेखा की रंजना? नाही, काही याचं उत्तरच नाही मी सांगत. दोघी मला दोघी तेवढ्याच सुंदर आहेत. दोघींनी फार करून ठेवलेलं आहे. फार हुशार आहेत दोघी, म्हणजे फक्त सुंदरच नाही तर खरंच खूप बुद्धिमान आणि हुशार आहेत, आणि फार मनमौजी आणि बाजिंदपणाने जगल्यात, जसं स्वतःला वाटेल तसं. त्यामुळे त्या दोघी पण एक नाही, पण तरी पटकन असं ना. अरे बापरे, मला ऐकायचंच आहे आज तुझ्याकडून. हे अवघड आहे ग. रेखा तर म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण. नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. क्या बात आहे. पण तरी आपलं मराठी म्हणून रंजना देशमुख. वा वा वा, खूप छान. मजा आली उन्नती. अभिनय, दिग्दर्शन ह्याच्याबरोबर
तू काही लिखाणात तुझं काही काम आहे का? नाही, पण असं कधी आपल्या आयुष्यात काही घडलं तर त्याचा एखादा ललित लेख होतो किंवा कविता होते. त्यामुळे मी कविता करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला ती कविता म्हणून नसतं लिहायचं, पण ते मुक्त छंदातली ती कविता होऊन जाते. खूप सुंदर, खूप सुंदर. एपिसोडची सांगता सुद्धा तुझ्या अशाच एका तू कवितेनी करावीस याची मी तुला विनंती करते. 2 कविता आहेत लहानशा. माझं गुलमोहर या झाडावर फार प्रेम आहे, त्या फुलांवर. कारण एवढ्या तापत्या उन्हात एकच झाड बहरतं ते म्हणजे गुलमोहर, जे सावलीही देतं आणि डोळ्यांना सुद्धा एक आनंद आणि समाधान देतं. तर त्या गुलमोहरासाठी काहीतरी छोटंसं त्याला अर्पण म्हणून ही एक छोटीशी कविता, जी आपल्याला माणूस म्हणून रिलेट करता येईल. बोले मन सावर सावर, बोले मन सावर सावर, येती जाती स्तब्ध रहा, देणे आहे तुझे देत रहा. रंग दिसू दे फुलणे दिसू दे, रंग दिसू दे फुलणे दिसू दे, बहरता बहरता जगणे असू दे. बोले मन आवर आवर, बोले मन आवर आवर, येता पाऊस का आडोसा, वाजता थंडी का उसासा. चिंब हो तोय मुरुदे मनी, चिंब हो तोय मुरुदे मरी मनी, वाहता वारा घे लपेटून. बोले मन मोहर मोहर, बोले मन मोहर मोहर, अलगद फुटे पालवी, फांद्यांना भावना टांगती. उंबऱ्यावर आशेची झालर, दारी माझ्या देखणा गुलमोहर. क्या बात आहे उन्नती, खूप सुंदर. थँक्यू. अतिशय सुंदर. आणि आत्ता रंगपंचमी होती, त्यावेळी सगळे बाहेर रंग खेळत असताना एक कविता सुचली, तर ती लिहिली होती. कवितेचं नाव आहे रंग. जेव्हा सूर्य मावळल्यावर आपल्याला माणसं दिसतील, जेव्हा सूर्य मावळल्यावर आपल्याला माणसं दिसतील, वस्तीत दिव्यांचा काळोख नसेल. दिवे असूनही जो काळोख असतो, वस्तीत दिव्यांचा काळोख नसेल. वाडे न विभागता मिसळतील, वाडे न विभागता मिसळतील. प्रगती पुस्तकावर जात धर्म हा रकानाच नसेल. कोणता महापुरुष महास्त्री विभागली जाणार नाही. समता शिकवण्याची गरज भासणार नाही. साक्षरतेनं जेव्हा गावं उजाडतील आणि जेव्हा रंगांची वादळं येणार नाहीत, तेव्हा मी रंग खेळीन. क्या बात आहे उन्नती. खूपच सुंदर. म्हणजे खरंच दुसरा शब्द सुचत नाहीये. ज्या पद्धतीने तू ती परफॉर्म केलीस ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. उन्नती, स्वामिनी व्लॉग्सवरती तू आलीस त्याबद्दल स्वामिनी व्लॉग्सकडून आणि आमच्या कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडून एक छोटीशी भेट तू स्वीकारावीस. आणि पुन्हा एकदा तुझे मनापासून आभार मानते की स्वामिनी व्लॉग्सवरती तू आलीस वेळात वेळ काढून, आणि खूप सुंदर आपला हा एपिसोड झालाय. मला जाम भारी वाटलेलं आहे हे सगळं इथे येऊन गप्पा मारायला, ज्या फॉर्मल नव्हत्या आणि कुठलं बंधन नव्हतं की हे बोलायचं ते बोलायचं नाही, असं काही नाही. सो मी मन मोकळं बोलले, याचा मला फार आनंद आहे. आणि तुझ्या सबस्क्रायबरची खूप भरभराटी हो, तुझे खूप व्ह्यूज हो, एवढीच मी प्रार्थना करेन आता नटराजाच्या चरणी. अगदी खूप छान. थँक्यू सो मच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक मी तुला असं विचारीन की हा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? हे मला छान वाटलं. काहीतरी करू पाहणं हे फार कमाल आहे आणि तू एवढीशा वयात करतीयस याचं मला कौतुक फार वाटतंय. आणि आज जर आपला दोस्त असता तर त्याला जाम भारी वाटलं असतं. समोर बसून त्याने बघितला असता कार्यक्रम. त्याच्या दोन्ही नाती जे काही करतात त्याला फार कौतुक वाटलं असतं. सो मिस यू काळे काका फार. आणि त्या माणसामुळेच आपल्या दोघींची मैत्री झाली आणि हे सगळं घडून आलं. सो मला छान वाटतंय जे काय करती असते. आणि मी म्हटलं तेच की सबस्क्रायबर तुझे वाढव, व्ह्यूज वाढव, आणि मी पण प्रयत्न करेन हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून. आणि बघा सगळ्यांनी नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू. उन्नती, आत्ता तू म्हणलीस तसं की तुझ्या आवडीचं कॅरेक्टर म्हणजे चंद्रा, जी तू भूमिका केलीस, तर तिच्या अंदाजात तू माझ्या सगळ्या प्रेक्षकांना सांगावंस की माझ्या चॅनलला, स्वामिनी व्लॉग्स या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. राम राम मंडळी, माझं नाव चंद्रा कोपरगावकरी. हा आता इथं मला माणसात काही बोलता येत नाही, पर तरी लहान तोंडी मोठा घास घेते. हे जे काही स्वामिनी ताईंचं चॅनल आहे याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा.
धन्यवाद. अतिशय सुंदर उन्नती. हा संपूर्ण प्रवास मी तुझ्याकडनं ऐकला, याचं मला खूप कौतुक आहे तुझ्याबद्दल. आणि आत्ता मगाशी उन्नती म्हणली तसं प्रेक्षक हो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, पहिल्यांदा मी जेव्हा तिचा जो प्रयोग बघितला होता येऱ्या गवाळ्याचा, तेव्हा मी अक्षरशः स्तब्ध झाले होते. कारण ती सगळ्या प्रेक्षकांमधून एंट्री घेते आणि तेव्हा, कारण मी तिला पहिल्यांदा बघत होते, पण तिचं जे फॅन फॉलोईंग होतं आणि ज्या प्रकारे ऑडियन्स रिॲक्ट झाला होता तिच्या एंट्रीला, मी वेडी झाले होते. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ना की कलाकाराला कायम वेडं म्हणलं जातं, कुठल्या अर्थाने की वेडी आहेस ग तू, असं जे म्हणलं जातं, की मलाही या अशा कॉम्प्लिमेंट्स येतात, पण एक अभिनेत्री म्हणून तू खरंच वेडी आहेस असं म्हणायला मला काही वावगं वाटत नाही आहे. अतिशय सुंदर ती तुम्ही आता बघितलं की ती चंद्रा होते. म्हणजे हे एका अभिनेत्रीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं, की तेव्हा ती उन्नती राहत नाही, तेव्हा ती त्या भूमिकेमध्ये ती इतकी पटकन स्विच ऑफ स्विच ऑन ती होते. मी शब्दात वर्णन करू शकत नाही की अशी माझी मैत्रीण आहे, अतिशय गुणी कलाकार. तर ही होती माझी कलाकार मैत्रीण उन्नती कांबळे. जसं आज आपण माझ्या एका कलाकार मैत्रिणीला भेटलो, त्याचप्रमाणे पुढच्या भागात आपण अजून एका कलाकार मैत्रिणीला भेटणार आहोत आणि तिचाही संपूर्ण प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला ही सिरीज, हा पहिला एपिसोड कसा वाटला, ही कन्सेप्ट तुम्हाला कशी वाटली, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.